हा कोरोना आपल्या भारत देशाला मामाचा गाव समजतो की काय? दरवर्षी उन्हाळीची सुट्टी घालवायला इकडे येतो. आज बसस्टॉपवर गणिताचे सर भेटले. त्यांच्या पाया पडून तब्येतीची चौकशी केली. निघताना मोबाईल नंबर मागितला. सरांनी नंबर दिला. 9,42,29,74,739. मी पुन्हा मागणार होतो, पण नको म्हटलं. मित्राने कुत्रा म्हणलं तर अपमान, आणि तिने डुक्कर जरी बोलले तरी प्रेम. वारे हरामी माणूस. मला ना बँकांमध्ये सगळ्यात जास्त SBI बँक आवडते. अहो, खूपच डेडिकेटेड स्टाफ असतो बघा यांचा. बँकेत येऊन यांच्या बायकोने जरी यांना येऊन विचारलं की डार्लिंग, डू यू लव मी, तर ते वैतागून तिला उत्तर देतील, मला नाही माहिती, 4 नंबर काउंटरवर जाऊन विचारा. एक मुलगा मुलीला त्रास देत होता. मुलगा, चलती है क्या? मुलगी, कुठे? मुलगा, तू फक्त सांग, कुठे पण जाऊ. मुलगी, शॉपिंगला. मुलगा, आई शपथ ताई, मी तर मस्करी करत होतो. नवरा, माझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे. आहा हा. बायको, नका फार कौतुक करू, भाऊबीजेच्या एक दिवशीच गिळायला जाणार, मग का नाही चांगलं करणार. नवरा, अगं असा तुझा भाऊ मला म्हणाला ग. बायको, अहो ऐकलत का? नवरा, ऐकतोय, बोल. बायको, डॉक्टरांनी मला विश्रांती आणि हवा पालट करण्यासाठी स्वित्झर्लंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय. आपण कुठे जायचं? नवरा, दुसऱ्या डॉक्टरकडे. सर्वात महत्त्वाचे असतो तो वेळ. पहा, काल पंखा आवडीचा होता आणि आज रजाई हवी हवीशी वाटते. शेजारच्या वहिनी बायकोला म्हणाल्या, तुमचे साहेब खूप हुशार आहेत. माझ्या चेहऱ्यावर मास्क असूनही मला ओळखलं आणि हसले सुद्धा. आता घरात लॉकडाऊन आणखी कडक झालंय.